दरम्यान मराठा आरक्षणावरून मनोज रांगेंनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। आरक्षण साधा विषय नाही, बांगलादेशात सत्ता पालट झाली आहे, त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। बांगलादेशप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होणार नाही असंही जरांगे म्हणाले। महाराष्ट्र नेत्यांचा नाही तर सर्व जाती धर्माचा आहे असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दंगली घडवण्याचं स्वप्न त्यांचं जे पाहिलेलं आहे ते भंगणार असंही जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी बांगलादेशचा संदर्भ घेऊन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे। महाराष्ट्र सरकारला इशारा दिलाय। आरक्षण हा साधा विषय नाहीये, बांगलादेशात सत्ता पालट झाला आहे, बांगलादेशप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होणार नाही, पण आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। तर महाराष्ट्र हा नेत्यांचा नाही, सर्व जाती धर्मांचा आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आणि फडणवीसांचं दंगली घडवण्याचं स्वप्न भंगणार असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं नाही, कारण महाराष्ट्र आमचा आहे, हे नेत्याचा नाहीये, हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे। इथं सगळी शांतता राहणार आहे, इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीये। त्यांना बिघडायची इच्छा आहे, मिशन राबवून अभियानं राबवून काही जण मराठवाड्यात येणार आहेत, काय येतो तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय कायला, असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात, पण मराठी होऊ देत नाहीत दंगली। शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबांचं दंगली होण्याचं स्वप्न बांगणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।